सो हॅलो, नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल. माझं यूट्यूब चॅनल हे मी नवीन क्रिएट केलेलं आहे, आजपासून सुरू करतो आहे. सो असं म्हणू शकता की कंटेंट क्रिएशनच्या मार्केटमध्ये एक नवीन प्रोडक्ट आलेलं आहे. ओके, सो पहिलाच व्लॉग आहे आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल. येस, हा असणार आहे एक मोटो व्लॉग. येस, सो हा मोटो व्लॉग जो असणार आहे तो अ राईड टू माय ऑफिस असा असणार आहे. सो रोज मी ऑफिसला स्कूटीवरून जातो. सो मी कसा जातो, कुठून जातो, किती वेळ लागतो मला, किती वाजता निघतो, किती वाजता पोचतो, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ओके, सो अजून एकाचं इंट्रोडक्शन करून देतो मी. माझ्या मागेच तुम्ही बघत असाल, ही आहे माझी होंडा डिओ 110cc 2018चं मॉडेल आहे. त्याचं नाव मी ठेवलं आहे माय बेबी रॅप्टर. ओके, आणि यूट्यूबच्या जगात, कंटेंट क्रिएशनच्या जगात नवीन आहे. सो डू सपोर्ट, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब करून सोडू नका, तर ते बेल आयकॉन जरूर दाबा. सो मी जे जे नवीन व्हिडिओज क्रिएट करीन ते तुमच्यापर्यंत पहिले पोचतील. ओके, सो स्टार्ट करूया. लेट्स गो. येस, गुड मॉर्निंग मंडई. येस, मी निघतोय आता ऑफिसला. सो किती वाजलेत आपण बघूया आधी. 8:39. ओके, लेट्स सी कधीपर्यंत पोहोचतो ऑफिसला. ही माझी बिल्डिंग आहे, हा गेट आहे. सो येस, कधी बसा बसा. येस, एक काका भेटले आपल्याला. ते पेपर टाकतात आमच्या बिल्डिंगमध्ये. सो त्यांना नेहमी मी खाली ड्रॉप करतो, म्हणजे कधी कधी भेटतात तेव्हा ड्रॉप करतो. सो त्यांना ड्रॉप केलेलं आहे. सो येस, खरी राईड सुरू झालेली आपली आत्ता. सो थोडं हळूच चालवणार आहे मी रोजच्या पेक्षा, कारण की विंड ब्लास्ट खूप होतो. सो एक तर मी माईक वापरत नाही. येस, सो मंडई, राईट टू माय ऑफिस माझा फर्स्ट मोटो ब्लॉग आहे हा. सो मी जिकडून निघालो, जिकडे मी राहतो ते आहे गोरेगाव, नागरी निवारा. आणि माझं ऑफिस जे आहे ते आहे विद्याविहारला. ओके, सो ही जी जर्नी आहे अराउंड 15 किलोमीटर्सची जर्नी आहे. सो ही वन वे आपण कव्हर करणार आहे. हे या ब्लॉगमध्ये शूट होणार आहे. तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये मी बोललोच आहे. सो आता आपण कसे जातो हे सांगतो. इथून आपण निघालो नागरी निवारामधून गोरेगाव, फिल्म सिटी मधून आरे कॉलनी मधून मरोल नाका, अंधेरी, मरोल नाकावरून साकी नाका, देन थोडाफार घाटकोपरचा पॅच करत आपण विद्याविहारला पोहोचतो. तो वाजलेले 8:38 समथिंग और 36, आता मला आठवत नाही नीट. सो नेहमी मी एक 45 मिनिट्स मध्ये पोहोचतो, ट्रॅफिक नसेल तर. तर लेट्स सी आज किती वाजता पोहोचू आपण.
हा सगळा एरिया जो आहे तो संतोष नगरचं मार्केट आहे. जे गोरेगाव मध्ये राहत असतील त्यांना माहितीच असेल. सो हा मोटो व्लॉग करण्यामागचं कारण म्हणजे मी रोज स्कूटीनेच ऑफिसला जातो. तो विचार केला एक यावर कंटेंट बनवला जाईल. म्हणून मी एक मोटो ब्लॉग शूट करतोय आता तुमच्या सगळ्यांसाठी. सो हे बघा पुढे समोर फ्लिप सिटी आहे आणि आपल्याला इकडून राईट घ्यायचं शॉर्टकट टू आरे कॉलनी. सो येस, आपण प्लेन रोड वरती आलेलो आहे पण अजूनही आरे कॉलनीला कनेक्ट नाही झालोय. हो लवकरच. वारा खूप आहे सो मला जोराने बोलावं लागते. आय डोंट नो माझा आवाज येतोय की नाही तुम्हाला. नसेल येत तर मी नक्कीच व्हॉइस ओव्हर टाकीन. सो त्यासाठी आधीच सॉरी. आणि येस, मी जे हे शूट करतोय मोटो ब्लॉग ते कशावर आहे, कशावर म्हणजे कोणत्या इक्विपमेंटवर शूट करतोय लाईक मोबाईल और एनिथिंग ॲक्शन कॅमेरा. सो हे जे आहे ते GoPro 12 वर शूट करतोय ॲक्शन कॅमेरावर. मोबाईलवर शूट करून बघितलं ऑलरेडी पण बापरे बाप एवढं मोबाईलचं वजन आहे की ते हेल्मेटच सारखं खाली होतं. सो बघा हा दिसतोय डायव्हर्जन, हा लेफ्टला युटर्न घ्यायचा आपल्याला, मग कनेक्टेड टू आरे कॉलनी. ही सुरू झाली आपली आरे कॉलनी. राईट हँड साईडला बघा छोटा काश्मीरचा लेक आहे. सो हा रस्ता जो आहे तो डायरेक्ट आता बाहेर पडेल ह्याला मरोल नाका वगैरे. तिकडे पण एक डायव्हर्जन म्हणजे दोन रस्ते जातात, तर तेव्हा मी सांगेन असतो. ओके चलो.
येस, आता आपण आरे कॉलनीमधून बाहेर पडतोय. राईटचा रस्ता जातो मरोण नाकाला आणि लेफ्ट वाला जातो पवईला. आपल्याला राईट घ्यायचा इकडून. सो हा आता मोरोशी रोड सुरू होतोय. मी तुम्हाला बोललेलो मरोण नाका म्हणून तो. आता गावातून आपण मुंबईला आल्यावर कसं वाटतं तसं एकदम. ऍक्च्युली माझ्या ऑफिसला जायला रोड आहेत तीन. म्हणजे तीन चार ऑप्शन आहेत ऑफिसला जायला माझ्या. तो पहिलं तर हे आहे, एक वाया आरे कॉलनी. देन दुसरा जो आहे तो हायवे. आणि तिसरा एक आहे तो महाकाली केव्स पवई वगैरे करून तो वाला. पण कसं आहे, जो रस्ता आपल्याला माहिती असतो ना तो सगळ्यात जवळ वाटतो. तो नवीन रस्ता, मग ते मॅप लावा हे ते. त्यापेक्षा आपल्याला जो माहिती आणि महिला असून म्हणजे याच रोलनी येतो ना, तो हाच बरा पडतो. येस, तिथून आपण एक लेफ्ट घेणार आहोत. चल भाऊ. येस, तो समोर तुम्हाला दिसत असेल, ऊन येतंय समोरून, पण समोरचा सिग्नल बघा तुम्हाला दिसत असेल, तो आहे साकीनाकाचा सिग्नल, मोठा सिग्नल. ते चार मोठे मोठे रस्ते जॉईंट होतात, मोठा सिग्नल आहे. तो येस. बघू शकता केवढा मोठा सिग्नल आहे. सिग्नल सुरू होतोय नाही होतोय, चला चलो, झाला ग्रीन. चला दादा, वरती बघू शकता तुम्ही, साकीनाकाचं मेट्रो स्टेशन आहे. हे पोलीस इकडे अडवतच असतात. नशीब मला अडवलं नाही, कॅमेरा दिसला नसेल तर. हा रोड पुढे आपल्याला जागृती नगर मेट्रो स्टेशन आणि पुढे घाटकोपर साईडला कनेक्ट करतो. जागृती नगर मेट्रो स्टेशन वरून ना एक रॉंग साइड वाला शॉर्टकट पण आहे. जे लोक जात असतील रेग्युलरली त्यांना माहिती असेल, पण मी काय नाही तो शूट करणार. म्हणजे शूट करण्याचा प्रश्नच नाही. मी
जो नॉर्मल आपला रस्ता आहे लॉंगकट त्यांनीच जाणार. उगाच रिस्क नको, पोलिसांनी पकडलं तर मग परत वांदे. पण ऑलमोस्ट 15 मिनिट्स तुमचे वाचतात त्या शॉर्टकटने. त्यामुळे ज्यांना घाई असते म्हणजे ते लेट झालेले असतात ऑफिसला जायला ते जाऊ शकतात. ते बघा आता एक मी जागृती नगर मेट्रो स्टेशनचं बनवत होतो ना, ते हे वाला तुम्हाला समोर दिसत असेल वर जागृती नगर मेट्रो स्टेशन. थँक्यू. आता एक ट्रॅफिक मधून निघालं दुसऱ्या सिग्नलला अटकलं. तर या सिग्नल वरून जर रस्ता सरळ जातो ना ते घाटकोपर स्टेशनला आपल्याला राईट मारायचं आहे. सिग्नल के लिए वेट करते हैं. येस फायनली सुटलो सिग्नल वरून. थोडं गल्ली गल्ली शॉर्टकट मधून आपण आपल्या ऑफिसला पोहोचून जाऊ. चल बघा, अशा गल्ल्या वगैरे आहेत, गल्ल्यामधून आपल्याला बाहेर पडायचंय. असा वेळ वाचवायचा, जल्दी जाने का ऑफिस को और जल्दी आने का रिश्ता. हे इथला फंड आहे. मेन रोडला बाहेर पडलो. हा घाटकोपर वेस्ट एरिया आहे, मार्केट आहे. घाटकोपर वेस्टचा एरिया आहे. आता मी जो तुम्हाला बोललेलो आठवतंय, एक रॉंग साईडचा शॉर्टकट आहे, तो कुठून निघतो बाहेर हे दाखवतो मी तुम्हाला. राईट हँड साईडला बघा गेट दिसतोय, इथून निघतो तो बाहेर. म्हणजे तुम्ही विचार करा किती वेळ वाचला. ऍटलिस्ट 15 ते 20 मिनिटं जरी तुमची वाचली तुम्ही शॉर्टकटने आलात तर फक्त रॉंग साईड. हायवेचा रूट पण चांगला आहे, पण कसं आहे माहितीये, हायवेला फक्त शनिवारी जाण्याची सोय आहे, तेव्हा ट्रॅफिक नसतं, तुम्ही लवकर पोहोचता. पण रोज बाहेर आहे बाबा, एअरपोर्ट अँड ऑल नको वाटतं. आणि आता एक 5 मिनिट्स मध्ये आपण ऑफिसच्या पार्किंग मध्ये असू.
चला जागा मिळाली लेफ्टवरून त्या राईटला टाकू. ओ, स्कूल आहे बघा ही फातिमा हायस्कूल. लेफ्ट इंडिकेटर देंगे. चलो आपलं ऑफिस आलेलं आहे. कोलकाता निळकंठ कॉर्पोरेट पार्क. बघ भाऊ तिकडे बघून चाललेला. ही आपली अप्पर बेसमेंट पार्किंग आहे. तर मी गाडी कुठे लावतो हेही दाखवतो. पण आज माझी जागा कोणीतरी घेतलेली आहे बघा. त्याच्या खाली लावतो गाडी. व्हाईट ऍक्टिव्हा उभी आहे तिकडे. ठीक आहे, काही बात नाही. किती वाजता पोहोचलो आपण बघूया. 9:26. सो व्लॉग एंड करूया इकडेच. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग.